नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. एआय तंत्रज्ञान म्हणजे नवयुगाची नांदी. एआय तुमच्या क्रिएटिव्हिटीला पंख देईल, तुमच्या इमॅजिनेशनला साक्षात उतरवेल, असं आणि बरंच काही एआय बद्दल बोलताना आपण ऐकतो. पण यात सत्य किती याचा आपण फारसा विचार केला नाही. तो करावा लागेल अशी घटना घडली. 6 पुस्तकाचे लेखक, मुक्त पत्रकार आणि समीक्षा लेखक अलेक्स प्रेस्टन यांनी न्यूयॉर्क टाइम्ससाठीच्या एका पुस्तक परीक्षण लेखासाठी एआयचा वापर केला. आणि या विश्लेषणात द गार्डियन मधील लेखात साम्य आढळल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तेव्हा न्यूयॉर्क टाइम्सने चौकशी समिती नेमली आणि या लेखात एआयचा वापर केला गेलाय हे समोर आलं. अलेक्स प्रेस्टन यांनी मान्य केलं की त्यांनी एआयचा वापर केलाय. द गार्डियनच्या लेखातील साम्यता माझ्या लक्षात आली नाही. यापूर्वी मी एआयचा वापर केला नव्हता असेही ते म्हणाले. पण पुस्तक परीक्षण लिहिण्यासाठी एआयचा वापर केल्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना नारळ दिला. न्यूयॉर्क टाइम्स हे पत्रकारितेचा दर्जा टिकवणारे वृत्तपत्र आहे. एआय वर अवलंबून न राहता अन्य लेखकांच्या लेखाला क्रेडिट न देता त्याचा वृत्तपत्रात समावेश करणं हे न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारितेला शोभणारे नाही, असे न्यूयॉर्क टाइम्सने सांगितले. त्यामुळे अलेक्स प्रेस्टन यांची त्यांनी हकलपट्टी केली. आता प्रश्न पडतो, ते एवढा तज्ञ 6 पुस्तकाचं लिखाण केलं, त्याला लिखाणासाठी एआयच्या मदतीची गरजच काय होती? आजकाल आपण आपली छोटी मोठी कामं करताना आपलं डोकंच वापरत नाही. प्रश्न पडलाय, काही शोधायचंय, करा ChatGPT ओपन. एका रिसर्चनुसार लोकांचं एआय वरचं अवलंबित्व एवढं वाढलंय की एआयने दिलेल्या रिसोर्स लिंक फक्त 10% लोकच उघडून पाहतायत. एआयच्या जगात आपण गुगल सर्च इंजिन सुद्धा वापरायचं कमी केलंय आणि हे आपल्या लक्षातही येत नाही. एआय आहे तर इकडे तिकडे बघण्याची गरजच काय? ChatGPT ओपन करा, उत्तर समोर. झटपट काम उरकायच्या नादात एआय वर आपण डोळे झाकपणे विश्वास ठेवत आहोत. याला मोठमोठ्या तज्ञ म्हणवणाऱ्या मंडळींचाही अपवाद नाही. आपल्याला वाटतंय रोजच्या कामात एआयची मदत घेतली तर कामे वेळेवर पूर्ण होतील, आपला वेळ वाचेल. पण तुम्हीच सांगा, एआय मुळे तुमची रोजची किती कामे सोपी झाली आहेत? बरं, वेळ वाचवून तो नक्की कुठे सत्कारणी लावतो? एआयचा वादा, ते म्हणजे आपल्या इमॅजिनेशनला सत्यात उतरवेल. पण एआयचा वापर सोशल मीडिया किंवा एकंदरीतच अल्गोरिदम ऍडव्हान्स बनवायला केला जातोय, ज्यामुळे आपण विचार प्रक्रिया म्हणजेच क्रिटिकल लॉजिकल थिंकिंग गमावून एका एंटरटेनमेंटच्या सततच्या डोपामाइन बूस्ट करणाऱ्या जगात वावरत आहोत. या गंभीर परिस्थितीकडे आपण डोळे झाक करता कामा नये. सध्या अलेक्स प्रेस्टन यांच्या केसमुळे एआय मुळे नोकऱ्या जातील काय, या प्रश्नाभोवती चर्चा पुन्हा सुरू झाल्या. पण या केसमध्ये याचं स्वरूप जरासं वेगळं आहे. एआयचा वापर नक्की कुठे, केव्हा आणि कसा करावा याची खबरदारी वापरकर्त्यांनी घेतली पाहिजे, हे सांगणारी ही घटना. प्रेस्टन यांनी नजरचुकीने एआय मुळे द गार्डियन मधला भाग लिहिला गेला असं सांगितलं. समजा ही चूक उघडकीसच आली नसती तर? तो लेख त्यांनीच लिहिला असं आपण समजलो असतो. एखादा कॉन्टेंट नक्की कोणाच्या डोक्यातून आला? ऑडिओद्वारे, व्हिडिओद्वारे आणि अशा अनेक माध्यमातून आपण जी माहिती ग्रहण करत आहोत ती किती खात्रीशीर आहे? तिच्यावर केवढा विश्वास ठेवायचा? अरे हे सगळं खोटं असतं रे, डीप फेक व्हिडिओ आहे, हे ना एआयने बनवलं असेल. आपण नेहमीच अशा संभ्रम अवस्थेत राहिलो किंवा आपण अशा संभ्रम अवस्थेतच राहावं यात कोणाचा फायदा आहे? याचे आपल्यावर, आपल्या समाजावर काय परिणाम होत आहेत? समजा एआयने प्रक्षोभक कॉन्टेंट लिहिला किंवा बनवला आणि तो व्हायरलही झाला तर त्याची जबाबदारी कुणाची? हे आपल्या समोरचे गंभीर प्रश्न अलेक्स प्रेस्टनच्या घटनेने पुन्हा रेखांकित केले आहेत. जग बदलणाऱ्या तंत्रज्ञानांपैकी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया आणि आता एआय याचे दूरगामी गंभीर परिणामांची जबाबदारी कोणाची याचा फारसा विचार न करता आपण तंत्रज्ञान वापरतो, हा इतिहास आहे. या सगळ्या तंत्रज्ञानापेक्षा एआय हा वेगळा आहे. तो सांगकाम्या नाही, त्याला स्वतःची बुद्धी आहे. याचा विचार आपण कधी करणार? आणि आपल्या पुढचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा सकलम.